ओम श्री परमात्मने नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नमस्कार. आज मी आपल्याला गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाबद्दल सांगणार आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्याला सगळ्यांना आवडला तर तो पुढे आपण चालू ठेवू शकतो. श्लोक पहिला, अध्याय पहिला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. अर्थ पाहूया. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मक्षेत्र असे जे कुरुक्षेत्र आहे तेथे युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केले ते मला सांग. आता विवरण पाहूया. धृतराष्ट्राचे या प्रश्नातच त्याचे मनात त्याचे पुत्रांविषयी असलेले प्रेम, मोह व चिंता दिसून येते. ज्ञानदेव म्हणतात, तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. या धृतराष्ट्राला त्याचे राज्य टिकून राहण्याची, त्याची मुले सुरक्षित राहण्याची चिंता आहे. धृतराष्ट्र हा एक कुरुकुलातील राजा आहे. तो जन्मापासून अंध आहे. धृतराष्ट्र या शब्दाचा अर्थ आहे धृत अधिक राष्ट्र. धृत म्हणजे धरून ठेवणे. जे राज्य आपल्या अधिकारात नाही, जे परकीयांकडून कपटाने, पाशवी बळाने मिळवलेले आहे, ते राज्य आपल्याच ताब्यात निरंतर कसे राहील याचा सतत प्रयत्न करणे, त्याचीच काळजी करणे व ते आपल्या अधिकारात ठेवणे, असे हे काम धृतराष्ट्राने आयुष्यभर केले आहे. तो राज्यसत्तेला चिकटून बसला आहे. आता हे राज्य हातून जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याची काळजी त्याला वाटत आहे. धृतराष्ट्र हा जन्मतःच अंध आहे. याला चर्मचक्षु नाहीत. त्याचबरोबर तो पाशवी बळाने अधिकच अंध बनत गेला. याच बळाचे जोरावर दुसऱ्याचे धन, संपत्ती, राज्य, प्रसंगी स्त्री अपहरण करणे व ते आपण उपभोगणे, या सर्व गोष्टींनी माणूस आणखीच अंध होतो. तो गर्वाने, मदाने उद्दाम बनतो. मग त्याची हाव दिवसेंदिवस वाढतच जाते. त्याला सीमा उरत नाही. अशा माणसाला न्याय अन्याय, धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य, नीती अनीती, युक्त अयुक्त याचा विचार किंवा विवेक सुचत नाही. अशा आंधळ्यांचा चर्मचक्षुशी संबंध नसतो. हा धृतराष्ट्र मात्र दोन्ही बाजूंनी अंधच आहे. त्याचे शारीरिक अंधत्वाबरोबरच मानसिक आणि आत्मिक अंधत्व आहे. ते फार भयंकर आहे. असे लोक स्वतःबरोबरच त्यांचे संगतीत असलेल्या सर्वांचे नुकसान करतात. याचे मुलगे देखील असेच एकापेक्षा एक होते. त्यांचे शौर्य व बुद्धी दुष्ट हेतूंसाठी उपयोगात आणली गेली. असे हे शौर्य व बुद्धी जगात दुःख वाढविते, स्वतःची पण अधोगती करून घेते. येथे पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य यांचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. हे सर्व ज्ञानी, शूर, तेजस्वी, धर्मशील असे होते. तसे पाहिले तर ते प्रातस्मरणीय, अनुकरणीय, वंदनीय आहेत. अशा लोकोत्तर पुरुषांनी असत व अनिती अशा पक्षाची बाजू घेणे कितपत समर्थनीय म्हणता येईल. परंतु आत्तापर्यंत त्यांचे सर्वच आयुष्य धृतराष्ट्र व त्याचे वंशाचे हितासाठी त्यांनी
खर्च केले आहे. या कौरव कुलाचे रक्षणासाठी भीष्माचार्य तर वचनबद्ध होते आणि आता निर्णायक क्षणाचे वेळी पक्ष बदलणे योग्य ठरले नसते. तसे करण्यात पुरुषार्थही नव्हता. केवळ मरणाचे भयाने त्यांनी पक्ष बदलला असा कलंक त्यांना लागला असता. अशा रीतीने त्यांनी सुद्धा या लोकांची साथच दिली. हेच ते सामुदायिक पाप म्हणता येईल. सज्जनांचा दुबळेपणा, ज्ञानी लोकांचा अलिप्तपणा समाजाची नेहमीच हानी करतो. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. परशुरामाने या पृथ्वीवरील दुष्ट क्षत्रियांचा संहार केला होता व त्यानंतर येथे येऊन त्याने पितृतर्पण केले. तसेच जिंकलेला सर्व भूभाग त्यांनी कश्यप ऋषींना दान दिला. येथे अनेकांनी तप केले, तसेच देवांनी यज्ञ केले, म्हणून हे धर्मक्षेत्र आहे. येथे इंद्राने कुरु राजाला वर दिला की या जागेवर जो तप करेल तो स्वर्गात जाईल. तसेच या भूमीवर युद्ध झाल्यास येथे ज्यांना मरण येईल तेही स्वर्गात जातील. कुरूंचे अखत्यारीत हा भूभाग होता. या सर्व कारणासाठी हे कुरुक्षेत्र. आता क्षेत्र म्हणजे काय? तर क्षेत्र म्हणजे जमीन. युद्धात मरण आलेल्यांना स्वर्ग मिळावा म्हणून या क्षेत्राची, ह्या भूभागाची युद्धासाठी निवड केली गेली. समवेता युयुत्सवः. दोन्ही सैन्यांसह युद्धाचे इच्छेने एकत्र आलेले कौरव व पांडव. मामकाः पांडवाश्चैव. येथे मामकाः म्हणजे माझे पुत्र असा स्पष्ट अर्थ आहे. धृतराष्ट्र वरवर असे दाखवत असे की पांडव हे मला अधिक प्रिय आहेत. ते माझा धाकटा बंधू पंडू याचे पुत्र असले तरी माझे त्यांच्यावर पुत्रव्रतच प्रेम आहे. इतका की तो स्वहित विसरला. पण प्रत्यक्षात काय आहे की त्याच्या स्वतःच्या मुलांवरच जास्त प्रेम होते आणि त्या प्रेमाने तो आंधळा झाला होता. त्याचे अंतःकरणातील खरी गोष्ट येथे मामका या पदाने व्यक्त होते. कसे आहे की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. मनात जे असते तेच बाहेर तोंडातून मुखातून आपल्या व्यक्त होते. आणि पांडव ते पंडूचे 5 पुत्र असे म्हणण्यातच दुजाभाव व्यक्त होतो. किम कुर्वत. किम या शब्दाचे 3 अर्थ होतात: विकल्प, निंदा आणि प्रश्न. येथे प्रश्न हाच अर्थ अभिप्रेत आहे. ते काय करीत आहेत असा याचा अर्थ आहे. थोडक्यात धृतराष्ट्राचे मामकाः पांडवाश्चैव या 2 शब्द उच्चारण्यात त्याचे मनातील त्यांच्याबद्दलचा राग, द्वेष व्यक्त होतो. अपपर भावना खऱ्या अर्थाने स्पष्ट होऊन हीच भावना या युद्धाला कारणीभूत ठरली आहे असे लक्षात येते. हा पहिल्या श्लोकाचा मला समजलेला अर्थ. धन्यवाद.